आज आपण बघणार आहोत रात्रीच्या जेवणासाठी अतिशय उत्तम अशी रेसिपी, एकदम हलकी फुलकी, पचायला एकदम हलकी. चला तर मग बघूया. तांदूळ, एक शेर तांदूळ घेतले, अर्धा शेर मूग डाळ आणि त्याच्यापेक्षा अर्धी मसूर डाळ 3-4 पाण्याने स्वच्छ धुवून घेतली आणि शिजवून घेतलं. आता एका कढईत तेल घेतलं, जिरे घातली, मोहरी घातली, कढीपत्ता घातला, उभा चिरलेला कांदा घातला, छान परतून घेतलं. बारीक चिरलेल्या हिरव्या मिरच्या घातल्या, तुरीचे दाणे घातले, तुम्ही मटार पण घालू शकता, शिमला मिर्च पण घालू शकता, बटाटा घातला. जे माझ्याकडे होतं ते मी घातलं. अद्रक लसूण पेस्ट घातलं, छान परतून घेतलं. आता टोमॅटो घातलं, टोमॅटो पण छान परतून घ्यायचा आहे. मीठ घातलं, हळद घातली, थोडं लाल तिखट घातलं, धने जिरे पावडर घातलं, सावजी मसाला घातला चिमूटभर, छान परतून घेतलं. 2 मिनिटं शिजू दिलं. बटाटा आपला छान शिजलेला आहे, तुरीचे दाणे पण शिजलेले आहे छान. थोडा सावजी मसाला घातला. आता शिजवलेली मिठाची खिचडी घातली त्यात. अशाच माझ्या रेसिपी बघण्यासाठी माझ्या चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर आणि कॉमेंट करा. वाव, मस्त घमघमाट सुटला आहे खिचडीचा. अतिशय हलकी फुलकी छान खिचडी आहे ही, रेस्टॉरंट स्टाईल. आता चिंचेचा खोळ घातला, छान अशी लपलपीत खिचडी झालेली आहे. वाव, मस्त सुगंध सुटला आहे. कोथिंबीर घातली. आपली खिचडी खाण्यासाठी तयार आहे, रेडी टू सर्व. रात्रीच्या जेवणासाठी, डिनरला अतिशय उत्तम हा प्रकार आहे. छान अशी मऊ लुसलुशीत आणि लपलपीत अशी खिचडी झालेली आहे. बढिया. त्याच्यासोबत पापड आणि कांदा, मस्त बेत. लाल मिरच्या तळलेल्या, वरून तेल, गरम तेल घ्या किंवा तूप घ्या. मस्त, बढिया. वाव, मस्त कलर आला आहे. बाय.